न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माजी आमदार नितीन भोसले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले। माजी आमदार तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। सिडकोतील त्रिमूर्ती चौक थिएटर जवळ नितीन भोसले यांचे कार्यालयाचे उद्घाटन दुपारी 1 वाजता करण्यात आले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नितीन भोसले हे सिडको सातपूर पश्चिम विभागातील माजी आमदार। यावेळी वैशाली भोसले यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्यात आला। प्रवेशावेळी वैशालीताई सोबत मोठ्या संख्येने महिला व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, श्रीराम शेट्टी, नितीन निगळ, सचिन पिंगळे, ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, भास्कर पवार, भास्कर एखंडे, राजेंद्र शेळके, माणिक शिंदे, शैलेश कारले, छबुराव सोळंके, राजेंद्र निंबाळते, श्रीनिवास मोरे, अशोक विभाग, गोकुळ पिंगळे, छबू नागरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्पर्शाने आज माझं ऑफिस आणि आमचा मतदारसंघ हा पवित्र झाला आहे। मला खूप अभिमान वाटतो की साहेब तुम्ही 4 दिवसापूर्वी आमंत्रण दिलं आणि तुम्ही स्वीकारलं। असा नेता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बघितला नाही। मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं आपलं आणि जयंत पाटील साहेबांचं मनापासून आभार मानतो। आमदार नितीन भोसले यांनी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी, पक्षाच्या कामासाठी या ठिकाणी पक्ष कार्यालय सुरू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात, उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी खुद्द स्वतः येऊन केलेली आहे। मला वाटतं की नाशिक शहराच्या विकासासाठी, या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष आपल्या सर्वांच्यासाठी सतत धडपडणारा पक्ष आहे। आज नितीन भोसलेंच्या रूपाने इथं अधिक चांगल्या उत्तम सेवा देण्याचं काम आमचा पक्ष करेल। पुन्हा एकदा नितीन भोसलेंचे या ठिकाणी कार्यालय सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या वैशालीताईंना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश या ठिकाणी त्यांचा झाला असं मी जाहीर करतो आणि माझी 2 शब्द पूर्ण करतो। या सर्वांनी अत्यंत काम केले। नवीन कार्यालय या ठिकाणी जे केले माझी खात्री नाशिक शहरामध्ये कुणालाही कसली अडचण आल्याच्या नंतर हक्कानं जिथे सल्ला घ्यावा, जिथे मला द्यावी असं जे ठिकाण आहे ते ठिकाण हे कार्यालय अशी भावना लोकांच्या मनात आली आणि माझी खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ते दिवस येतील। या नवीन कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी तुमच्या पाठीमागे झालं असं जाहीर करतो। न्यूज इंडिया 27 संदीप लामखेडे, सिडको।